लोकसभा निवडणुकीच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी संजय कदम, अरविंद तोडकरी, नागेश तोडकरी, खास महाडवरून आलेले माझे सहकारी जमीर देशमुख, दुसरे अफजल चांदले, आमचे मंडणगडचे मुस्ताक मिरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, आम आदमी पार्टी अशा इंडिया आघाडीच्या या घटक पक्षांचे सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, आज सकाळी गुहागर आबलोलीपासून माझा हा प्रचार दौरा सुरू झाला. दुसरी सभा वाहाळला झाली 72 गावची पळून, तिसरी सभा आता कोरेगावला झाली आणि चौथी सभा इथं आज संपन्न होते. उद्या मी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे आणि त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हा माझा दौरा प्रचाराचा मी सुरू केलाय. काल उमेदवारी अर्जाची छाननी झाली, स्क्रुटिनी झाली. माझ्या अगोदर 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला होता, तिसरा माझा अर्ज होता. ज्या दिवशी 15 तारखेला मी अर्ज भरला त्याच दिवशी 2 अपक्षांनी माझ्या अगोदर अर्ज भरला आणि जे दोन्ही अपक्ष उमेदवार आहेत त्यातलं एकाचं नाव आहे अनंत पद्मा गीते आणि दुसऱ्याचं नाव आहे अनंत बाळू गीते. आता हा उल्लेख मी एवढ्यासाठी केला, आता हा सगळा प्रताप कुणी केला हे मी सांगण्याची गरज नाहीये आणि त्यामुळे ज्यांना पराभव दिसू लागलाय त्या सर्वांची बुद्धी आता भ्रष्ट व्हायला लागलेली आहे आणि मग आता सगळे भ्रष्ट बुद्धीचे नेते एका व्यासपीठावर आलेले आहेत आणि सगळे सुविचारी सुज्ञ विचारांचे एका व्यासपीठावरती आलेले आहेत. आणि मग काल छाननी झाली तेव्हा छाननीच्या वेळेला मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक विनंती केली, कारण छाननी फर्स्ट कम फर्स्ट, पहिला ज्याचा अर्ज आहे त्याचे पहिली होते, माझ्या 3ऱ्या क्रमांकावर होता आणि मग पहिले 2 अपक्ष पात्र झाल्यानंतर माझी छाननी झाली, माझा अर्ज पात्र ठरला, वैध झाला आणि मग त्यानंतर निर्णय अधिकाऱ्यांना, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती केली की माझी इच्छा आहे की ज्यांना ज्यांना कोणाला निवडणूक लढवायची आहे, ज्याने ज्याने उमेदवारी अर्ज भरलेत, एकूण 28 अर्ज भरले होते, त्यातले 7 अपात्र झालेत, 21 शिल्लक आहेत. त्यातले 1 जण मला भेटून गेले, माझ्याकरता मागे घेणार आहेत, अजून उद्या कदाचित मागे घ्यायचा दिवस आहे, काही मागे जातील. पण मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितलं की ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची ती निवडणूक त्यांना लढू द्या, त्यांना पात्र राहू द्या, त्यांना अपात्र करू नका. आणि खास विनंती केली की साधारण 9व्या क्रमांकावर सुनील तटकरेंचा अर्ज होता. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा अर्ज पात्र ठरेपर्यंत मी थांबलो होतो करून घ्यायला, पण यावेळेला माझे दौरे लागले असल्यामुळे मग मी अधिकाऱ्यांना विनंती केली की मला इथून जायला परवानगी द्या. पण ती परवानगी घेत असताना मी तुम्हाला विनंती करून जातोय की माझ्याकडून कुणीही आक्षेप घेणार नाही आणि इथे उपस्थितांपैकी कुणी आक्षेप घेऊ नये अशी माझी विनंती आहे. सुनील तटकरेंचा अर्ज सुद्धा पात्र होऊ द्या, त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरू द्या. शेवटी निर्णय जो घ्यायचा आहे तो या मतदारसंघातला मतदार घेणार आहे आणि मतदार ठरवणार आहे की आम्ही ठरवणार आहोत. उमेदवार नाही ठरवणार. कोण ठरवणार आहे? मतदार ठरवणार आहे आणि माझा विश्वास मतदारांवर आहे. माझा विश्वास या मतदारसंघातल्या मतदारांवर आहे आणि त्यामुळे चिंता करण्याची अजिबात गरज नाही.
मला पूर्ण खात्री आहे की या मतदारसंघातला मतदार या निवडणुकीत 7 मेला विक्रमी मताने मला विजय केल्याशिवाय राहणार. आणि मग त्याचा अनुभव मी आता या सगळ्या प्रचार दौऱ्यांच्या माध्यमातून घेतोय. जिथे जिथे जातोय तिथे मला पाठिंबा मिळतोय. हे 2 महाडचे सहकारी इथे आले ते याच्याकरता आले, मला वाटतं सवेणी मोहल्ला आहे, बरोबर ना? त्या सवेणी मोहल्ल्याने एक ठराव केलाय, 100% मतदान गीते साहेबांना करायचं. आता सवेणी मोहल्ल्याने 100% मतदान करायचा निर्णय केलाय म्हणून ते मला न्यायला आले की साहेब काही करा, 5 मिनिटं सवेणी मोहल्ल्यात आपण जावे. सगळेच मोहल्ले आता एक एक करून आता ही स्पर्धा लागणार आहे. ही स्पर्धा फक्त खेड दापोली नाही, अखंड रायगड जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा लागणार आहे आणि 100% मतं ही आनंद गीतेला मिळणार. सगळीकडे ही स्पर्धा लागणार. त्याचं कारण आहे कारण पहिल्यांदा या देशातला मतदार हा भयभीत झाला. मग तो जातीनं कुठला असो, धर्मानं कोणी असो, अशी भयभीत स्थिती या देशात कधीच नव्हती. जी पहिल्यांदा भयभीत झालेला मतदार या देशामध्ये आहे आणि आज त्या मतदाराला भीती वाटते की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं, ज्या हुतात्म्याने हौतात्म्य पत्करलं आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तो हा स्वतंत्र भारत देश ज्या देशानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना स्वीकारली, 26 जानेवारी 1950ला आपण ती घटना स्वीकारली आणि त्या दिवशी आपला देश हा प्रजासत्ताक देश झाला. प्रजासत्ताक देश म्हणजे प्रजेनं प्रजेसाठी चालवलेलं राज्य, प्रजेचं राज्य, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. आता ते प्रजासत्ताक ज्या संविधानाने आम्हाला दिलं ते संविधान सुद्धा धोक्यात आहे ना भीती आपल्या मनामध्ये. आणि म्हणून आता ही निवडणूक ही देशाचं संविधान वाचवण्याकरता, ही निवडणूक देशाची लोकशाही वाचवण्याकरता आणि चोर पावलानं जी हुकुमशाही येते ती हुकुमशाही रोखण्याकरता. आणि म्हणून त्याकरता इंडिया आघाडीचा जन्म झालेला आहे. झालाय ना इंडिया आघाडीचा जन्म. इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधी करतायत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब, उद्धव साहेब हे महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करतायत. नारे काही देऊ द्यात, घोषणा काही करू द्यात, एक विश्वास तुम्हाला देतोय आणि त्याला अतिशय सुंदर उत्तर दिले आमच्या पक्षप्रमुखांनी, उद्धव साहेबांनी, की आज भाजपवाले म्हणतायत की आम्ही करू आपकी बार 400 पार. उद्धव साहेबांनी सांगितलंय आपकी बार, आपकी बार कोण? आपकी बार हा भाजपा तडीपार करायचं ना. हा निर्धार झालेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मध्यंतरी माझी एक सभा माणगावला झाली आणि त्या माणगावच्या सभेच्या पूर्वी मी मोरब्या मोहल्ल्यात गेलो होतो. तिथे माझं स्वागत झालं होतं. एक सभा त्यापूर्वी झाली होती, दुसरी सभा माझी माणगावला झाली. आणि मग माणगावच्या सभेमध्ये काही मोरब्यातली मंडळी सुद्धा आली होती, मुस्लिम बांधव आले होते. त्यांनी सभा संपल्यानंतर मला विनंती केली की साहेब आम्हाला फोटो काढायचा. म्हटलं काढा. स्टेजवरच त्यांनी माझ्यावर फोटो काढला आणि मला म्हणाले गीते साहेब आप फिकर मत करिए, या बार इसकी बार इस चुनाव में गीते साहेब आपकी सुनामी आने वाली है. कोण सांगतोय? माझा एक मुस्लिम बांधव सांगतोय की आपकी सुनामी आने वाली. आणि आज ते चित्र आहे ना, आज ते चित्र आहे. म्हणजे निर्धार झालेला आहे, निर्णय झालेला आहे आणि याची जाणीव आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पण आहे, विरोधकांना पण झालेली आहे. आणि म्हणून मग त्यांची आता बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली, पराभव दिसायला लागलेला आहे. त्यांना समजतंय की आपला पराभव अटळ आहे आणि म्हणून वाटेल तशी टीका, वाटेल तसे आरोप. मला कोणाच्याही टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मी जीवनात कधीही दिली नाही, देण्याची गरज नाही. माझी बांधिलकी माझ्या मतदारांशी आहे, माझी बांधिलकी इथल्या जनतेशी आहे. मी बांधील जनतेला उत्तर द्यायला, या टीकाकारांना उत्तर द्यायला नाहीये. आणि म्हणून कधीच त्यांच्या टीकेची मी दखल घेतली नाही, केव्हा त्यांची दखल घेतली नाही. घेण्याची आवश्यकता सुद्धा मला कधी वाटली नाही, कारण मी खूप भाग्यवान आहे. मी खूप भाग्यवान आहे.
आता या व्यासपीठावर बसलेले बहुसंख्य मागच्या वेळेला माझ्या बरोबर नव्हते. संजय कदम सह होते का? आता सगळे माझ्या बरोबर आहेत ना. कशासाठी आहेत? संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी. बरोबर ना? मग हा लढा संविधान वाचवण्याचा लढा आहे. हा लढा लोकशाही वाचवण्याचा लढा आहे. आणि या लढ्यामध्ये आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. सुदैवानं रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आपल्या बरोबर. आता ही स्पर्धा लागली आहे की कोण अधिक मतं देणार, कुठला विधानसभा अधिक मतं देणार, ही स्पर्धा लागलेली आहे. मला दापोलीने अधिक मतं दिली तर सर्वाधिक आनंद गीतेला होणार आहे. या दिवशी दापोलीमध्ये सर्वाधिक मतं. हा महाडमध्ये पण देऊ. बघा तो महाडवाला जागा झाला पण तो महाडमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे. कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मायनस नसणार आहे. कोणत्याही साईच्या साई विधानसभा मतदारसंघामध्ये आपण होणार आहे. साईच्या साई इन्क्लुडिंग श्रीवर्धन सह. विश्वास ठेवा, श्रीवर्धन सह सगळ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेला आपण आघाडी घेणार आहोत. 100% आघाडी आपल्याला निश्चितपणानं मिळणार आहे. आणि म्हणून मग 7 मे हा दिवस आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे. मतदानाचा दिवस हा आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आता ह्या पराभव दिसू लागल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे रायगडच्या राजकारणातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. हद्दपार झाल्याशिवाय. आणि म्हणून मग त्यांच्या ही अस्तित्वाची लढाई आहे, जीवन मरणाची लढाई आहे. मरता क्या नाही करती. म्हणून आता कुठल्याही थराला जातील, कुठल्याही मार्गाचा अवलंब करतील. पण आता त्याने कुठलाही मार्ग अवलंबला तरी मतदारांचा निर्धार निश्चित झालेला आहे. आणि म्हणून माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं की आता आमिष दाखवली जाते, प्रलोभनं दाखवली जाते, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उधळण केली जाईल. मी इथं कोरेगावच्या सभेमध्ये एक उदाहरण दिलं, ते इथं पण देतो. काही कोरेगावची मंडळी इथे परत आले असते. एक सुंदर क्लिप आली आहे. जे पैसे घेऊन मतदान करतात ना, जे विकले जातात, त्यांच्यावरती एक सुंदर क्लिप आली आहे सोशल मीडियावरती. कोणीतरी अगोदरच हसलं, कदाचित ती क्लिप पाहिली असेल. एक सुंदर क्लिप आलेली आहे. आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणूक होतात, तशा ग्रामपंचायती आपल्या देशभर आहेत, सगळ्या राज्यांमध्ये आहेत. आपल्याकडे सरपंच आपण निवडतो, तिकडे ग्रामप्रधान म्हणतात उत्तरेकडे. जी उत्तरेकडची राज्य आहेत, हिंदी भाषिक राज्य, तिकडे ग्रामप्रधान म्हणतात, सरपंच नाही म्हणत. तर तसा एक ग्रामप्रधानाचा उमेदवार होता. ग्रामपदाच्या पदाचा तो उमेदवार नेताजी, सदरा लेंगा घातलेला, टोपी घालून, गळ्यामध्ये शेरा दुपट्टा घालून प्रचाराला गावात गेला. एका घरात गेला. एक कष्टकरी मजूर त्या घरामध्ये बसला होता. त्याने त्याला हात जोडले. म्हणाला, बाबूजी मैं आया हूं, ग्राम प्रधान का चुनाव लड़ रहा हूं, मुझे आपका वोट चाहिए. आप मुझे वोट दीजिए, मैं ग्राम प्रधान बनना चाहता हूं, आप मुझे वोट दीजिए. त्याने हात जोडले. म्हणे ठीक है नेताजी, आप आए हैं तो मैं जरूर आपको वोट दूंगा. एवढ्यात त्याने आपल्या सहकार्याला हाक मारली, बबलू जरा इधर आना, जरा इस बाबूजी को 2000 रुपये दे देना. त्याने 2000 रुपये काढले आणि त्या मतदाराच्या हातात द्यायला लागला. तो म्हणाला, नेताजी मुझे पैसे नहीं चाहिए, मुझे पैसे नहीं चाहिए, आप मुझे पैसे मत दीजिए. मैं तो मजदूर हूं, मैं गरीब हूं, मैं मेहनत करके मेरे परिवार को चलाता हूं. तो आप मुझे पैसे मत दीजिए, मुझे आप सिर्फ एक गधा लाके दीजिए. काय म्हणाला? क्या आप मुझे पैसे मत दीजिए, मुझे सिर्फ एक गधा लाके दीजिए. मला फक्त एक गाढव आणून दे, मी त्या गाढवाला घेऊन मजुरी करीन, मेहनत करीन, मी माझं कुटुंब चालवी. तो आप मुझे पैसे मत दीजिए, मुझे सिर्फ गधा लाके दीजिए. लगेच त्या नेताजीने आदेश दिला, अरे बबलू जा, एक गधा लेके आ. तो कार्यकर्ता धावला, बाहेर गेला,
एका गाढवाच्या व्यापाऱ्याकडे गेला, म्हणाला मला माझ्या नेताजीला एक गधा पाहिजे, गाढव पाहिजे, आप बोलिए मुझे एक गधा चाहिए. तो बोला ले जाइए. तो कितना दाम है इसका? तो बोला 60,000 रुपये. आता 60,000 ऐकल्याबरोबर तो बबलू धावला, परत आला, अरे नेताजी गधे के दाम तो 60,000 रुपये. तो नेताजी बोलतो, अरे बाबूजी मैं आपको 2,000 रुपये दे रहा था, आपने 2,000 लिए ना, आपने इनकार किया और आपने गधा की मांग की, अब तो गधे की कीमत 60,000 रुपये. तो बोलतो, नेताजी आपको पता चला कि गधे की कीमत 60,000 है, मैं तो इंसान हूं, मेरी कीमत क्या 2,000 रुपये है? मग आता गाढव्याच्या पेक्षा खाली कोण इथला मतदार जाईल असं मला वाटत नाही. जाईल काय? गधे से गया गुजरा कोई वोटर होगा क्या? होईल का कोणी? आणि म्हणून आता ही जागरूकता आली पाहिजे. मला आवडली ती क्लिप, खूप आवडली. आता हे कोण? सामान्य माणसं करतायत, सामान्य माणसं सांगतायत, त्यातून प्रबोधन करतायत. आणि आता पैशानं सुद्धा काय होणार नाहीये. संजय चिंता करू नको, तो रायगडवाला असो नाही तर हा खेडवाला असो, यांच्या पैशाची माती केल्याशिवाय आनंद गीते स्वतः पैशाची माती करूया. करायची ना? माती करू पैशाची. किती महाग आहे तो बघूया. यांच्या पैशाचा महाग उतरवून टाकू, यांच्या पैशाचा महाग आपण उतरवू. आता मला चिंता करायची कारण आहे का? माझ्या पाठीशी आनंद जाधव, माझ्या मागेच आहे ना, माझ्या मागे दोन आहे, दुसरा हा विजय जाधव आहे. पण आनंद जाधवने सांगितलं ना, कुणबी समाज 100% गीते साहेबांच्या बाजूने आहे. मग मला घाबरण्याचं काय कारण आहे का? हे बघा, शेवटी आपलं एक नातं आहे, आपलं एक नातं आहे. एक वेगळा अनुभव आपल्याला मिळणार आहे. मी तुम्हाला विश्वास देतोय. आज मी कुठलंही मोठं भाषण करणार नाही, कुणावर फार मोठी टीका करणार नाहीये. तुम्हाला विश्वास देणार आहे की एकदा तुम्ही आता आलात, आपण एकत्र आलो आहोत, ही निवडणूक होऊन जाऊ द्या. मी तुम्हाला शब्द देतोय की कोणत्याही परिस्थितीत तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, तुमचा विश्वासघात होणार नाही, कदापि होणार. आणि जे प्रतिस्पर्धी आहेत त्याने आयुष्यात विश्वासघात करण्यापलीकडे काही केलं नाही. कोणाला सोडलंय शिल्लक? कोणाला शिल्लक सोडलंय का? अहो, ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला, जन्म कोणी दिला त्यांना राजकीय? ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपाचा. नंतर ज्या शरद पवार साहेबांनी यांना मोठं केलं, या घराण्याला अखंड मंत्री खासदार सगळं काही दिलं, त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. मागच्या निवडणुकीतच मी त्यांना हद्दपार करणार होतो, मागच्याच निवडणुकीत 19ला, पण त्यांची हद्दपारी वाचवली शेका पक्षाच्या भाई जयंत पाटला. त्याने हद्दपारी वाचवली, ते पाठीशी उभे राहिले. त्या जयंत पाटलांच्या पण पाठीत खंजीर खुपसला. परवा मी अलिबागला एका सभेमध्ये होतो, चोंडीला माझी सभा होती. मधू ठाकूर माझी आमदार, त्यांचा मुलगा बोलायला उभा राहिला की पप्पांनी त्याला पाठिंबा दिला, त्याने माझ्या पप्पांच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपसला. आता कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा चिंता? त्यामुळे आयुष्यभर ज्याने विश्वासघात केला, त्या विश्वासघातक्याला या जिल्ह्यातला मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास माझ्या पाठीशी आहे, 100% विश्वास आहे की त्यांना धडा शिकवणार. त्या विश्वास शिकवायचा ना. आणि म्हणून लोक वाट बघतायत, आज वाट बघतायत की आम्हाला यांना धडा शिकवायचा आहे. आता इथल्यांबद्दल तर काय बोलायलाच नको, काय बोलायला हवंय नको. ते सगळं कॉन्ट्रॅक्ट संजयला दिलंय. त्यांची काही दखल घेण्याची आहे बघा, सांगतो मी, त्यांची काही दखल घ्यायची आवश्यकता नाहीये. आता वय झालेलं आहे, थोडीशी बुद्धी इकडे तिकडे व्हायची ना. बेदखल करू नका, बेदखल नाही नाही, बेदखलच करायचंय. बेदखल म्हणजे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाहीये. मी एका जाहीर सभेत त्याच्या प्रवेशात सांगितलंय की यापुढे त्या घरातला कुणीही निवडणूक लढवण्याच्या लायकीचा राहणार नाही. ही परिस्थिती आम्ही निर्माण करू.
करायची ना, निवडणूक लढवायच्या लायकीचा बेदखल करू आपण. त्यामुळे अधिक दखल घेण्याची आवश्यकता नाहीये, त्याने अधिक काय बोलण्याची आवश्यकता नाहीये. निश्चित राहा. जरा घड्याळात बघ किती वाजले आहे ना वेळ. नाही पण आता काय झालंय, घड्याळात बघ म्हणणं पण थोडंसं अवघड होऊन बसलंय. हा बरोबर नाही असू दे. आणि म्हणून मग आता हे जे विश्वासघाताचं राजकारण सुरू झालं या महाराष्ट्रात, हे यापूर्वी नव्हतं. होतं का? इथं कितीतरी वडीलधारे बुजुर्ग आहेत, सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत. यापूर्वी इतकं गलिच्छ राजकारण आपण कधी पाहिलं नव्हतं. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये एवढं नीच आणि गलिच्छ राजकारण आहे. आणि हे राजकारण केवळ भारतीय जनता पक्षानं केवळ सत्तेसाठी इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण, इतकं नीच आणि गलिच्छ यापूर्वी कधी आपण पाहिलं नाही. आता ते पंतप्रधान बोलतात 70 साल में क्या किया काँग्रेसने, म्हणजे 70 वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. आणि त्या 70 वर्षात काँग्रेसने तुझ्या इतकं नीच राजकारण तरी केलं नाही. केलं का? जे महाराष्ट्रात आज घडलंय यापूर्वी कधीच झालं नाही. आणि हे कुणालाही रुचलेलं नाहीये. जात पात धर्म पंथ विरहित कोणालाही आवडलेलं नाहीये. इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्षानं केवळ सत्तेकरता या महाराष्ट्रामध्ये केलंय. म्हणून त्या भारतीय जनता पक्षाला सुद्धा धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. आणि जनता निश्चितपणे धडा त्यांना शिकवल्याशिवाय राहणार, निश्चितपणे 100% जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून मग आता ज्यावेळेला सर्वे होत आहेत, वेगवेगळे सर्वे केले जात आहेत. एकूण 6 ओपिनियन पोल आले. हे शिवसेनेने केलेले नाहीत, उमेदवाराने केलेले नाहीत. वेगवेगळ्या चॅनल्सचे, वेगवेगळ्या मीडियाचे 6 ओपिनियन पोल आलेत. या 6च्या ओपिनियन पोलमध्ये सगळ्यांनी एकमुखी सांगितलंय की रायगड लोकसभा मतदारसंघातून आनंद गीतेच विजयी होणार. हे 6च्या ओपिनियन पोल. आणि त्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पक्षाने जो सर्वे केलाय त्याने सुद्धा तेच सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या सर्व्हेत सुद्धा हे झाले की रायगडमधून तटकरेंचा पराभव होणार. कारण रायगडच्या जनतेने हा निर्णय घेतलेला आहे, रायगडच्या मतदारांनी हा निर्णय घेतला आहे, मतदारसंघाच्या मतदारांनी, हा रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये सपशेल पराभव हा तटकरेंचा होणार हे त्यांना आता दिसायला लागले, हे त्यांना जाणवायला लागले. म्हणूनच 2 आनंद गीते उभे केले. 2 आनंद गीते जे उभे केले आहेत हे त्याच्यासाठी केले. त्यांना वाटतं 2 आनंद गीते उभे केले की आनंद गीतेंची मतं कमी होतील, म्हणून 2 आनंद गीते उभे केले. आता हे असलं राजकारण यापूर्वी कधी आपण पाहिलं होतं का? अरे मर्द असेल तर हिंमत आहे, मैदानात ये ना, माझी तयारी आहे मैदानामध्ये धोबी पचाड तुला देण्याची. मैदानामध्ये, खुल्या मैदानात, निवडणुकीच्या मैदानात होऊ दे ना लढत. आणि म्हणून मग मी काल सांगितलंय की मतदारांना ठरवू देत कोण खासदार, ठरवू देत या मतदारसंघातल्या मतदारांना. आणि जो ठरवतील तो निर्णय आपण स्वीकारू. जो मतदार निर्णय देईल तो मतदार निर्णय आपण स्वीकारणार आहोत. आणि मला पूर्ण खात्री आहे की आता मतदारांनी हा निर्धार केलेला आहे. जिथे जातोय तिथे उत्स्फूर्त स्वागत होत आहे, जिथे जातोय तिथे. आता परवा आपण 23 तारखेला शरद पवार साहेबांची सभा मोरब्या मोहल्ल्यामध्ये आहे. मी सगळ्यांना आमंत्रण देतोय की आपण या त्या सभेत. मोरब्याला शरद पवार साहेबांची सभा आहे. मला शरद पवार साहेबांनी विनंती केली की गीते साहेब मला एक सभा घ्यायची आहे, पण मला मुस्लिम मोहल्ल्यात सभा द्या. म्हटलं देतो साहेब 100%. ती सभा शरद पवार साहेबांची 23 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मोरबा मोहल्ल्यामध्ये होणार आहे. मी काल माझ्या बैठकीत पण या सगळ्या सहकार्यांना सांगितलं की मी एवढा भाग्यवान आहे. वास्तविक हा मतदारसंघ आघाडीच्या धर्माप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडीच्या धर्माप्रमाणे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा. कारण इथून निवडून आला होता मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार, खासदार राष्ट्रवादीतून आला ना, नंतर गद्दारी करून गेलाय, पण आला राष्ट्रवादी काँग्रेसमधून, आला पवार साहेबांच्या आशीर्वादानं. बरोबर आहे, आला काँग्रेसच्या मदतीनं, आला शेका पक्षाच्या मदतीनं. कुणाच्या मदतीनं आला? निवडून कोणी दिला? अनंतराव कोणी निवडून दिला? काँग्रेसने निवडून दिला.
शरद पवार साहेब आहेत, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून दिला, शेका पक्षाने निवडून दिला. आणि मग तो आघाडीचा खासदार असल्यामुळे ही जागा आघाडीच्या धर्माप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला जायला पाहिजे होती. त्यात गैर काहीच नव्हतं. पण ही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मतदारसंघ असताना सुद्धा पवार साहेबांनी उद्धव साहेबांना विनंती केली की मी तुम्हाला विनंती करतोय, रायगडचा उमेदवार आनंद गीतेच असले पाहिजेत. आनंद गीतेचा उमेदवार माझी उमेदवारी पवार साहेबांनी मागून घेतली. मला वाटत नाही महाराष्ट्रात दुसरा कुठला उमेदवार असेल की ज्याची उमेदवारी कुणी मागून घेतली असेल. माझी उमेदवारी पवार साहेबांनी मागून घेतली, शरद पवार साहेबांनी मागून घेतली. आणि मला सांगितलं की मी परवा तिथं येतोय, कारण त्यांना पक्ष फोडला इथपर्यंत मी समजू शकतो. ठीक आहे, राजकारणात त्या गोष्टी घडतात, पण केवळ पक्ष नाही फोडला, घर फोडलं. ज्या शरद पवारांनी एवढं मोठं केलं त्या पवार साहेबांचं घर फोडलं. आता ज्या शरद पवार साहेबांचं घर फोडलंय, आज जवळजवळ 84 त्यांचं वय आहे, 84 आहे ना, 84 त्यांचं वय आहे. या शेवटच्या काळामध्ये वेदना त्यांनी दिल्या आहेत. आणि हे फोडण्याचं काम केलं कुणी? या सगळ्या फोडण्याचा सूत्रधार कोण आहे? जोरात सांगा. हा, नाही, टरबूज तो वेगळा. पवार साहेबांचं घर फोडणारा तटकरे. अरे पवार साहेबांचं घर कोणी फोडलं? हा हा, म्हणून मी मागाशी एका वक्त्याला विचारलं, तो सारखा नाव घेत होता. म्हटलं अरे नाव काय सांग ना, नावच आहे तटकरे. पवार साहेबांचं घर त्यांनी फोडलं आणि याचं शल्य त्यांच्या हृदयात आहे. सरकार गेले तर कामदार गेले, खासदार गेले, याचं दुःख त्यांना नाहीये. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, ते नव्यानं आणखीन जन्माला घालू शकतात. पण माझं घर या न फोडलंय, याला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार केलाय. आणि म्हणून पवार साहेबांचं गीते मला त्याला धडा शिकवायचा आहे. म्हटलं साहेब 100% असा नाही, असा तसा धडा नाही. तर या वेळेला सुनील तटकरेनं रायगडच्या राजकारणातून आनंद गीते हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परवा पवार साहेबांची आहे, ज्यांना येणं शक्य असेल त्यांनी अवश्य त्या सभेला या. अतिशय चांगली सभा आपण मोरब्या मोहल्ल्यामध्ये करतो. तसंच वातावरण आता संपूर्ण रायगड मतदारसंघामध्ये अलिबाग असो, पेड असो, म्हसळा असो, त्रिवर्धन असो किंवा महाड असो, दापोली असो किंवा गुहागर असो, आजचा दौरा सुद्धा माझा अतिशय सुंदर झाला. भर उन्हातून सगळ्या सभा होत्या, तरी पण अतिशय चांगला दौरा झालेला आहे. आणि त्यामुळे अतिशय उत्तम वातावरण आहे. मी आपल्याला विश्वास देतोय की ही आघाडी आता केवळ या लोकसभेसाठी नाही, ही आघाडी आता केवळ लोकसभा निवडणुकीसाठी नाही, तर यापुढच्या सगळ्या निवडणुका, लोकसभा झाल्यानंतर येणारी विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, अगदी ग्रामपंचायत सुद्धा इंडिया आघाडी म्हणून निर्णयाचा निर्णय आपण घेतलेला आहे, निर्धार आपण केलाय. यापुढे आपण सगळ्याच निवडणुका या इंडिया आघाडी म्हणून लढणार आहोत. आणि आपली एकजूट राष्ट्र वाचवण्याकरता, देश वाचवण्याकरता, या देशाची लोकशाही संकटात आली आहे ती लोकशाही वाचवण्याकरता, या देशाचं संविधान संकटात आलंय ते संविधान वाचवण्याकरता ही इंडिया आघाडीची भक्कम एकजूट आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि आणखीन एक घोषणा करतोय, विश्वास ठेवा, या देशाचे पुढचे पंतप्रधान राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय. विश्वास ठेवा, कारण आज इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष, राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष हा काँग्रेस आहे. आम्ही सगळे राज्य स्तरावरचे आहेत, आम्हाला मर्यादा आहे, आम्हाला मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. पण राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष हा काँग्रेस आहे. आणि त्यामुळे भविष्यात राहुल गांधी हे निश्चित या देशाचे पंतप्रधान होतील असं चित्र आहे. आणि मग त्यानंतर इंडिया आघाडी म्हणून जे जे प्रश्न आज आपण हातामध्ये घेतले आहेत, ज्या ज्या अपेक्षा तुम्ही बाळगलेल्या आहेत, मी प्रत्येक जातीत धर्माला या ठिकाणी हा विश्वास देतोय की ज्या अपेक्षा तुम्ही बाळगलेल्या आहेत, या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पुढचा खासदार म्हणून निश्चितपणे आनंद गीते स्वीकारायला तयार आहे. हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी सर्व मतदारांना मी, ही जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे. खरं म्हणजे हे मी जाहीर करणं योग्य नाही, पण जेव्हा केव्हा सरकार येईल तेव्हा विश्वास ठेवा, त्या सरकारमध्ये आनंद गीते सुद्धा असतील.
आणि म्हणून निश्चिंत राहा. ज्या ज्या काही आपल्या समस्या आहेत, हे सगळ्या पुढचा संघर्ष हा आपल्याला आघाडीच्या माध्यमातून करायचा आहे, इंडिया आघाडी म्हणून करायचा आहे. आणि इंडिया आघाडी म्हणून ही आपली एकजूट आपल्याला कायम करायची आहे. ही इंडिया आघाडीची वज्रमुठ आपल्याला या निवडणुकीमध्ये सिद्ध करून दाखवायची आहे. 7 मेला मतदान आहे. मी जरी शिवसेनेचा असल्यामुळे माझी निशाणी मशाल आहे, पण उमेदवार मी इंडिया आघाडीचा आहे. त्यामुळे या मतदारसंघात इंडिया आघाडीची निशाणी ही मशाल आहे. या मतदारसंघात इंडिया आघाडीची निशाणी ही मशाल आहे. या मशालीवरच आपल्याला मतदान करायचंय. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे इंडिया आघाडीचा प्रत्येक मतदार हा मशालीवर मतदान करेल आणि विक्रमी मताने आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल असा विश्वास व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की या सभेचं आयोजन केल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.